तुम्हीही जर महाराष्ट्र बोर्ड 2025 एक्झाम देणार आहे आणि पी-सी-बी म्हणजे बायोलॉजी सब्जेक्ट तुमचा आहे आणि आता तुम्हाला प्रश्न पडला आहे, की इतकं मोठं म्हणजे सिलेबस आहे बायोलॉजीचं, त्याला रिव्हिजन कसं करायचं? तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी फक्त 8 असे चॅप्टर सांगणार आहे, जे चॅप्टर जर तुम्ही केले, तर तुमचा स्कोर हा 80+ होऊ शकतो आउट ऑफ 100. तर 2 टाईम म्हणजे 3 टाइपचे स्टुडंट असतात. पहिले स्टुडंट जे सिलेबस कंप्लीट केलेलं असतं आणि त्यांना फक्त आता रिव्हिजन करायची असते. तर त्यांच्यासाठी मी सांगू शकतो, की आता तुम्हाला जर रिव्हिजन करायची आहे, तर कोणत्या चॅप्टरवर तुम्हाला जास्त फोकस करायचं आहे, हे तुम्हाला अगोदर लक्षात घ्यावं लागेल. ओके. आणि दुसरे टाइपचे स्टुडंट म्हणजे ज्यांना की अजून रिव्हिजन म्हणजे की त्यांचा सिलेबस अजून अनकम्प्लीट आहे आणि त्यांना म्हणजे इम्पोर्टंट चॅप्टर पाहिजे, म्हणजे की आम्हाला कमी टाईमामध्ये इम्पोर्टंट चॅप्टर्स पाहिजे, जेणेकरून आम्ही कमी टाईममध्ये जास्त स्कोर करू शकतो. ओके. आणि थर्ड टाइपचे असे स्टुडंट असतात, ज्यांनी की आत्तापर्यंत काही केलं नाही आणि पुढेही त्यांना काही करायचं नाही थेअरीमध्ये. त्यांना फक्त इम्पोर्टंट क्वेश्चन पाहिजे. तर त्यांच्यासाठी पण मी सांगतो, की इम्पोर्टंट क्वेश्चन तर तुम्हाला पाहिजे, पण कोणत्या चॅप्टरचे इम्पोर्टंट क्वेश्चन तुम्हाला घ्यायचे आहे, तेही आयडिया तुम्हाला ह्या व्हिडिओमधून मिळेल. तर तुम्हाला फक्त असे 8 ते 9 चॅप्टर मी सांगणार आहे, जेणेकरून जर तुम्ही ते 8 ते 9 चॅप्टर कंप्लीट केले, एकदम बेसिक पासून आणि म्हणजे तुम्हाला त्याची क्वेश्चन प्रॅक्टिस करावी लागेल. त्या म्हणजे त्या चॅप्टरचे इम्पोर्टंट टॉपिक्स तुम्हाला करावे लागेल. त्या चॅप्टरमधून तुम्हाला 80+ स्कोर हा होऊ शकतो. तर तुम्हाला असं म्हणजे रिअलिस्टिक हा वाटत नसेल, पण तुम्हाला मी प्रॅक्टिकली प्रूव्ह करून दाखवतो. तुमच्या समोर मी स्क्रीनवर तुम्हाला सांगतो, की कोणते चॅप्टर तुम्ही केलं आणि कोणत्या चॅप्टरच्या कोणत्या टॉपिकनुसार तुम्ही केलंय, तर तुमचा हा स्कोर 80+ म्हणजे 80+ होऊ शकतो आउट ऑफ 100. तर तुम्हाला डिटेल आणि म्हणजे प्रॅक्टिकली प्रूव्ह करून दाखवतो. ओके. सर सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हालाही माहिती असेल बायोलॉजीचे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट आणि सेकंड म्हणजे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट. ह्यांचे 6 मार्क्सचे म्हणजे हाय वेटेजेबल चॅप्टर्स आहे. ओके. तर इथेच तुमचे 12 मार्क्स तर त्यांचे झाले. ओके. आणि नेक्स्ट जर मी सांगतो तर प्लांट वॉटर रिलेशन. ओके. प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन यांचे 5 मार्क्स तर 10 मार्क्स तर यांचे झाले. ओके. नेक्स्ट आपले म्हणजे 2 चॅप्टर्स नेक्स्ट आहे रिस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. ओके. त्याच्यानंतर आपल्याकडे बायोटेक्नॉलॉजी आहे. ओके. मोलिक्युलर बेसिस इनहेरिटन्स आहे. इनहेरिटन्स और व्हेरिएशन आहे. ओके. असे इम्पॉर्टंट चॅप्टर्स तुमच्याकडे आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे कोऑर्डिनेशन. ओके. तर हे सगळे इम्पॉर्टंट चॅप्टर्स तुमच्याकडे बायोलॉजीचे आहे. 8 ते 9 चॅप्टर्स आहे, जे की तुम्ही कंप्लीट केलं तर तुमचे स्कोर हा 80+ आहे. ओके. तर तुम्ही फक्त इतकंच नाही या व्हिडिओमध्ये, तर तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देतो, की तुम्हाला काय करावं लागेल आणि कोणते टॉपिक तुम्हाला करायचं. ओके. रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांटमध्ये कोणते करायचे, कोणते टॉपिक वाईज सांगायचं. ओके. तर सगळ्यात पहिले जर तुम्हाला आतापासून स्टार्ट करायची आहे, तर तुम्ही हा 8 ते 9 चॅप्टर तुम्ही अनालिसिस करा. ओके. आता हे 8 ते 9 चॅप्टरचे मी तुम्हाला स्क्रीनवर सांगतो, की तुम्ही पूर्ण पॅटर्न म्हणजे तुम्ही 80+ स्कोर कसं करू शकता. ओके. या 8 ते 9 चॅप्टरमध्ये तुम्हाला 80+ स्कोर कसं करू शकता हे तुम्हाला स्क्रीनवर सांगतो. तर चला स्क्रीनवर. ओके. इथं तुम्ही बघू शकतात, की कोणकोणते चॅप्टर इम्पॉर्टंट आहेत. सर्वात पहिले आहे आपलं रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट. त्याच्यानंतर सेकंड रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल. ओके. तर यांचे 6 मार्क्स तर आपले झाले. नेक्स्ट आपण बघू प्लांट वॉटर रिलेशन अँड 7 आहे आपलं प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन. ओके. 8 नंबरचं आहे आपलं रिस्पिरेशन अँड सर्क्युलेशन कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. ओके. तर असे आपले 6 चॅप्टर झाले आणि नेक्स्ट आपलं बायोटेक्नॉलॉजी. ओके. हे झाले आपले 7 चॅप्टर आणि 8 चॅप्टर आपला मोलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. ओके. जर कुणाला जेनेटिक्स आवडत असेल तर इनहेरिटन्स आणि व्हॅरिएशन बी ऍड करू शकतात. ओके. तर हे कोणकोणते चॅप्टर झाले आता प्रॅक्टिकली प्रूव्ह करतो, की कसं पॉसिबल आहे. ओके. इथं लक्ष द्या. थेरीचा म्हणजे तुमचा थेरीचा पेपर असतो 70 मार्क्सचा. तिथे त्याच्या थेरीचा सिलेबस रिप्रोडक्शनमध्ये जर बघितलं तुम्ही तर 2 चॅप्टर 12 मार्क्सचे होतील. जेनेटिक्समध्ये 2 चॅप्टर 8 मार्क्स होतील आणि फिजिओलॉजीचं पूर्ण युनिट तुमचं 25 मार्क्स गेन करतात. ओके. आणि जर तुम्ही अप्लाइड बायोलॉजीमधून बघितलं बायोटेक्नॉलॉजीचं 5 मार्क्स होते. ओके. तर टोटल असं बघितलं तर तुमचं थेरीचं होतं 50 मार्क्स आणि त्याला मी इन्क्लूड केलं प्रॅक्टिकलचे 30 मार्क्स, जे की तुम्हाला भेटून जाते. ओके. कॉलेजवाले तुम्हाला 30 मार्क्स देतातच आणि टोटल करून तुमचे 80 मार्क्स स्कोर गेन होतात 100 आउट ऑफ 100. तर तुमची थेरी आउट ऑफ 70 तुम्ही 50 गेन करणार. ओके. 70 मधून तुम्हाला फक्त 50 मार्क्स घ्यायचे आणि प्रॅक्टिकलचे तुमचे 30 मार्क्स.
असे करून तुमचे 80 मार्क्स तुमचे स्कोर होता आउट ऑफ 100. ओके, तर आउट ऑफ 100 तुम्हाला 80 मार्क्स भेटून जातात. तर स्क्रीनवर बघितल्यानुसार तुम्हाला हे प्रूफ झालेलं असेल की 80 प्लस स्कोर तुम्ही ह्या 8 ते 9 चॅप्टर मधून कसं काय करू शकता. तुमचं प्रॅक्टिकल स्कोर प्लस थेरी स्कोर हे सगळ्यांना मिळून होतं तुमचं 100 मार्काची पेपर. त्या 100 मार्क्स आउट ऑफ 80 प्लस मार्क्स तुम्ही कसं करू शकतात हे मी तुम्हाला स्क्रीनवर प्रूफ करून दावले. ओके, आता तुमचं इम्पॉर्टंट थिंग्स म्हणजे तुम्हाला म्हणजे जे स्टुडंटना रिव्हिजन करायची होती तर त्यांच्यासाठी माझं त्यांना जर मी सांगायला गेलो तर ज्यांना रिव्हिजन करायची आहे ते रिव्हिजन करा, सगळे चॅप्टर रिव्हिजन करा, नो डाऊट. परंतु ह्या चॅप्टरवर प्रायोरिटी ठेवा. ओके, आणि दुसऱ्या टाईपचे स्टुडंट ज्यांना की फक्त आतापासून स्टार्ट करायची आहे तर सुरुवात तुमची ह्या चॅप्टर पासून करा आणि या चॅप्टरना मजबूत बनवा. ह्या चॅप्टर मधून 100% क्वेश्चन येतात. ओके, आणि थर्ड टाईपचे स्टुडंट ज्यांना की फक्त इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहिजे तर त्यांच्यासाठी माझं एक सल्ला आहे की इम्पॉर्टंट चॅप्टर तुम्ही करा. ओके, इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्ही करा, नो डाऊट. तुम्हाला फक्त इम्पॉर्टंट क्वेश्चनवर डिपेंड नाही राहायचे. इम्पॉर्टंट चॅप्टर्स म्हणजे या चॅप्टरचे मी इम्पॉर्टंट चॅप्टर्स तुम्हाला दिले. या चॅप्टरचे तुम्ही इम्पॉर्टंट टॉपिक ही करू शकतात म्हणजे त्यांच्याकडून म्हणजे जेणेकरून तुमचे की मार्क्स जास्त इम्प्रूव्ह होऊ शकतात. हा, इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्ही करून जा, नो डाऊट यांचे चॅप्टर्स. ओके, आणि जर तुम्हाला कोणताही डाऊट असला तरी मी तुम्हाला सॉल्व्ह करून घेईन. ओके, आणि इम्पॉर्टंट टॉपिक पाहिजे असेल या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहिजे असेल तेही मी तुम्हाला प्रोव्हाइड कर, काही टेन्शन नका घेऊ. ओके, आणि नेक्स्ट राहिलं म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स यांचेही इम्पॉर्टंट चॅप्टर्स मी काही दिवसात तुम्हाला शेअर करत. तर तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली इन्स्टा आयडीला फॉलो करून घ्या, जे की मी डिस्क्रिप्शन मध्ये ऍड केलेली आहे. ओके, सो थँक्यू सो मच. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण केमिस्ट्रीचे हाय वेटेजेबल चॅप्टर्स बघून घेऊ, जे की कोणते इम्पॉर्टंट चॅप्टरचे 8 चॅप्टर त्याचे बी जेणेकरून आपण 80 प्लस मार्क्स स्कोर करू शकतो. ओके, सो थँक्यू सो मच.